हाय नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण छान असणार आहेत. तर सकाळी उठल्यानंतर पहिले ना मी लिंबाचं पाणी करून घेतलं, कारण का ते ना गार होईपर्यंत खूप उशीर लागतं. त्यामुळे पहिले उठल्या पाणी गरम करून घेतलं का तर दिवसभर पिण्यासाठी. आणि मी सांगितलंच होतं कालच्या ब्लॉगमध्ये, तर हे मी डेली यूज करते बरं का. आणि याचा रिझल्ट आहे 100% आहे. फक्त ते ना तुम्ही व्यवस्थित सेवन केलं पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे. आणि बरेचशी कामं करायची होती मला उठल्यानंतर. देवपूजा वगैरे छान आज केली होती देवपूजा. तर मला ना मंदिर बघितलं ना खूप छान वाटतं, कारण का मी एनी टाईम सांगते ज्याचं मंदिर छान त्याचं घर छान. तर मला तर खूप आवड आहे माझ्या मंदिर सजवायची. तर आता इच्छा आहे छान असं देवारं घ्यावं देवासाठी. तर बघूया ती इच्छा स्वामी कधी पूर्ण करतात, पण लवकरच करतील अशी माझी अपेक्षा आहे स्वामींकडे. तर मला ना सागवान टाईपमध्ये मंदिर घ्यायचं आहे, देवारा बोलतात ना तसं. तर आता बघूया कधी येते. तर बाकीची कामं तर आवरून घेतली होती आणि रुद्र पण आजारी होता. तर मग माझी तर धावपळ अशी की रुद्र पण रात्री झोपला नव्हता, त्यामुळे असा अवतार माझा पण झाला आहे. तर स्वतःकडं पण ना थोडी आता दगदग असल्यामुळे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे, त्यामुळे असा अवतार माझा दिसतंय. नाहीतर बोलाल ताई तू किती भयानक दिसते. तर अशा बऱ्याच जणांच्या कमेंट नाही आहेत, पण काही जण असतात कमेंट करणारी. पण बोलतात ना ज्याचं जळतं त्याला कळतं. तर उठल्यानंतर बरीचशी कामं असतात आणि आत्ता करायची मुगाची आमटी. तर मी बाजारातूनच मूग घेऊन आली होती. बाकी सर्व कामं झाल्यानंतर मग लहर आली चहाची. तर बरेच दिवसांनी कोरा चहा घेतला, तर त्याच्यामध्ये थोडं आलं टाकलं का तर आलं टाकलं ना की कोरा चहा खरंच खूप छान लागतं त्यामुळे. तर एक बोलतात ना माझं फेवरेट पेय तर कोरा चहा. आणि त्याच्यानंतर मूग वगैरे शिजवून घेतलं इंडक्शनवर. आणि जी काय आपली फोडणी असते. आणि मुगाची आमटी अशी आहे की म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत केली ना तरी त्याची आमटी खूप छान लागतं. आणि मला तर आवडतेच. तुम्हाला आवडते की नाही मुगाची आमटी नक्की सांगा, आणि रेसिपी पण आवडली की नाही नक्की सांगा. तर अचानक लाईट पण गेली आणि त्याच्यानंतर रिटर्न लाईट आली, तोवर माझा मसाला वगैरे भाजून झालं होतं. आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा.